नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. आता गुरुपुष्यामृत योग हा जो योग आहे तर खूप दिवसांनी आला आहे. त्यामुळे मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची तर सेवा करतच असतो, त्याचबरोबर मग आपण गुरूंची सेवा करण्याबरोबर इतर आपण काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता गुरुपुष्यामृत योग हा आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नसेल, घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होण्यासाठी मदत होत असते. आता गाय जी आहे तर गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी म्हणा गाईला चपाती असेल किंवा इतर काही असेल, आपल्याला जे शक्य झालं ते आपण खाऊ घालतच असतो. पण आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आपण फक्त गुरुवारच्या दिवशीच गाईला खाऊ घालायचे का, इतर दिवशी खाऊ घालू शकलं तर घालायचे नाही का, असा प्रश्न पडतो. पण असे नाही की आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा आणि त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग दोन्ही योग जुळून आले आहेत. त्यामुळे मग गुरुवारच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. असे नाही की फक्त आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीच आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे का, दररोज घालू शकतो का, दररोज का नाही घालायचे. आता सगळ्यांना माहितीच आहे की शहरी भागामध्ये सगळीकडे गाय उपलब्ध असेलच, म्हणजे प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही. त्यामुळे मग आपल्याला दररोज शक्य होत नाही, म्हणून विशेष दिवस असतील, विशेष तिथी असतील त्या दिवशी आपण मग आवर्जून गाईला चपाती असेल किंवा मग केळी असेल तर ते आपण खाऊ घालायचं आहे. तर अशी कोणती वस्तू आपण गाईला खाऊ घालायची आहे आणि कोणी घालायची आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता आपण गुरुवार असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी तर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतच असतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत. उंबरठ्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे, कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये नकारात्मकता जी ऊर्जा असते तर शोषून घेण्याचं काम आंब्यांच्या पानांमध्ये असते. त्यामुळे आंब्यांच्या पानांचं तोरण तुम्ही आवर्जून लावायचं आहे. त्याचप्रमाणे दरवाजा पुढे छोटीशी का असेना आपण रांगोळी काढत असतो, तर ती रांगोळी काढायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण घरामध्ये ज्यावेळेस फरशी वगैरे पुसत असतो, घराच्या बाहेर ज्यावेळेस आपण पाणी शिंपडत असतो, त्यावेळेस मग आपल्याला त्या पाण्यामध्ये 2 थेंब तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे. कारण की घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्या घरातील वातावरण अगोदर आपल्याला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच मग काही घरातील इतर सेवा आपण करायच्या आहेत. घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर त्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही. यामुळे मग आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण होत असतात. आता त्यावेळेस आपल्याला समजत नाही, म्हणजेच की घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी पडते, घरामध्ये काही ना काही दोष निर्माण होतात किंवा मग घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, आलेला पैसा सतत खर्च होतो कोणत्या ना कोणत्या कारणाने. तर घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मग विशेष दिवस असतील त्या दिवशी तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने फरशी पुसू शकता, म्हणजेच की पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून. त्यावेळेस मग नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, गाईसाठी आपल्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर त्यासाठी मग आपल्याला एक गाईसाठी चपाती बनवायची आहे. आता ही चपाती बनवत असताना आता ती चपाती आपण ज्यावेळेस चपाती बनवतो तर त्या इतर चपाती बनवताना आपण त्या चपातीमध्ये मीठ टाकत असतो, पण ही चपाती बनवत असताना यामध्ये मीठ न टाकता आपल्याला चपाती बनवायची आहे. आता ही आपल्याला वेगळी चपाती बनवायची आहे. किंवा मग तुम्ही जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये चपाती बनवत असाल किंवा भाकरी बनवत असाल तर त्यातली एखादी भाकर म्हणा ती घेऊन पण तुम्ही म्हणजेच की गाईला खाऊ घालू शकतात. त्यासाठी मग जी चपाती आपण बनवली आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं गूळ ठेवायचं आहे आणि हरभरा डाळ जी आहे तर ती आपल्याला अर्धा तास अगोदर थोडीशी भिजत ठेवायची आहे आणि त्या चपातीवरती आपल्याला हरभरा डाळ पण ठेवायची आहे. हरभरा डाळ आणि गूळ या चपातीवरती ठेवायचं आहे आणि या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे. किंवा मग तुम्हाला
ज्या पद्धतीने गाईला खाऊ घालता येईल त्या पद्धतीने मग तुम्ही ती चपाती घेऊन जाऊ शकता. आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे आपल्याला गाईजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईची पूजा करायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. ज्यावेळेस आपण गाईची पूजा करत असतो त्यावेळेस आपण साक्षात 33 कोटी देवी देवतांची पूजा करत असतो. कारण की सगळ्यांना तर माहितीच आहे, गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. दररोज आपल्याकडून सगळ्या एवढ्या देवी देवतांची सेवा करणं शक्य होत नाही. असे विशेष दिवस असतील त्या दिवशी जर आपण गाईची पूजा केली तर आपल्याकडून सगळ्या देवी देवतांच्या सेवा ह्या घडत असतात. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, गाईला जी आपण चपाती घेतली आहे तर ती गाईला आपल्याला चपाती खाऊ घालायचं आहे. चपाती खाऊ घातल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील, ज्या अडचणी असतील त्याबद्दल गाईला सांगायचं आहे, प्रार्थना करायचं आहे. आणि मग त्यानंतर गाईच्या पाठीवरती आपल्याला हात फिरवायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस गाईला चपाती खाऊ घालत असतो त्यावेळेस मग गाईच्या जिभेचा जो स्पर्श आहे तर तो आपल्या हाताला जर झाला तर असे म्हटले जाते की सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही गाईला तुमच्या हाताने आवर्जून चपाती खाऊ घालायचं आहे. गाईच्या पाठीवरती हात फिरवून झाल्यानंतर गाईच्या बाजूला गाईचं वासरू असेल किंवा इतर कुठल्या गायी असतील तर त्यांना पण तुम्ही इतर वस्तू सोबत न्यायच्या आहेत. केळी म्हणा किंवा चपाती असेल किंवा हिरवा चारा असेल तर ते तुम्ही खाऊ घालू शकता. आपण जर गाईला ही अशा पद्धतीची म्हणजेच की चपाती त्यामध्ये या वस्तू टाकून जर गाईला आपण खाऊ घातली तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून मग गुरुपुष्य अमृत योग आहे, त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करण्याबरोबरच आपल्याला गाईला पण ही वस्तू खाऊ घालायचं आहे. त्यानंतर गाईच्या मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता तुम्हाला जर गाईच्या प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की गाय मारण्याची भीती असते, त्यामुळे मग तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही, घरी यायचं आहे आणि तुम्ही तुळशी मातेच्या पण प्रदक्षिणा घालू शकता. तुळशी मातेच्या प्रदक्षिणा तुम्ही 11 किंवा मग 21 प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल. आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून आपल्याला तुळशी मातेला पण एक तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की तुळस जी आहे तर आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी विष्णू, तर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची पण सेवा करायचं आहे. आता तुळशी मातेला आपल्याला संध्याकाळच्या वेळेस तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल. आता यापैकी बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जे दुःख आहेत, जे संकटे आहेत तर ते दूर होतात, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. म्हणून तुळशी मातेला असा एक तुपाचा दिवा पण आपल्याला लावायचा आहे. कारण की तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशी माता जी आहे तर यांना तुपाचा दिवा लावल्यानंतर त्यांना तो दिवा जो आहे, दिव्याचा जो सुगंध आहे तर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि तुम्ही मग 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना पण तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या सेवा वगैरे करत असतो त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये जर इतर काही समस्या असतील, मनामध्ये सतत काही ना काही वाईट विचार असतील, नकारात्मकता असेल तर हे सगळे दोष जे आहेत तर ते सगळे दोष निघून जातात. म्हणून आपल्याला गुरुवार पण आहे आणि गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारच्याच दिवशी येतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही जर असा एक उपाय केलात, त्याचबरोबर अशी एक सेवा केलात तर आपल्या घरातील हे दारिद्र्य नष्ट होते, घरामध्ये पैसा टिकून राहतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर तुम्ही मग असा एक उपाय आवर्जून करायचा आहे गुरुवारच्या दिवशी. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने उपाय करायचा आहे. आता गाईला ज्यावेळेस आपण वस्तू खाऊ घालणार असेल त्यावेळेस महिलांना मासिक धर्म असेल तर चुकूनही तुम्ही हा उपाय करू नका. त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.